नमस्कार. आज आपण एका भन्नाट विषयावर बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांचा लाडका पदार्थ मोमोज. त्याला एक हेल्दी मेकओव्हर कसा द्यायचा आणि हो, चवीशी अजिबात तडजोड न करता. हा एक मोठा प्रश्न आहे, नाही का? म्हणजे जे पदार्थ आपल्याला खूप आवडतात, जे कम्फर्ट फूड असतात, ते खरंच हेल्दी असू शकतात का? चला तर आज मोमोजच्या बाबतीत हेच जाणून घेऊया. आहा, मोमोज नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. ते गरमागरम वाफाळलेले मोमोज आणि सोबत ती तिखट आंबट चटणी. वाह! पण एक अडचण आहे. पारंपरिक पद्धतीने बनवलेले मोमोज आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसतात. आणि हीच आहे आपली स्वादिष्ट अडचण. तर या हेल्दी मेकओव्हरची सुरुवात आपण करणार आहोत मोमोच्या अगदी बेसिक गोष्टीपासून, म्हणजेच त्याच्या आवरणापासून. कारण चांगल्या चवीचा आणि आरोग्याचा पाया इथूनच तर रचला जातो. बघा, एक छोटासा बदल किती मोठा फरक घडवू शकतो. आपण सहसा मैद्याचं आवरण वापरतो, ज्यात पोषक तत्व जवळपास नसतातच. पण त्याऐवजी आपलं नेहमीचं गव्हाचं पीठ म्हणजे कणिक वापरली तर आपल्याला भरपूर फायबर मिळतं, पोषक तत्व मिळतात आणि हे पचनासाठीही खूप चांगलं आहे. आता आवरणाचं तर झालं, पण मोमोची खरी जान तर त्याच्या सारणात असते, बरोबर ना? तर आत्ता वळूया मोमोच्या हृदयाकडे आणि त्याला बनवूया एकदम पॉवर पॅक. पहिली आणि सगळ्यात सोपी युक्ती भाज्या. हो, सारणामध्ये जेवढ्या जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरता येतील तेवढ्या वापरा. यामुळे विटमिन्स आणि फायबर आपोआप वाढतं आणि मोमोज अधिक पौष्टिक बनतात. इथे तर कितीतर पर्याय आहेत आपल्याकडे. कोबी, गाजर, कांदा, मशरूम्स आणि प्रोटीनसाठी आपण टोफू किंवा पनीरही वापरू शकतो. या सगळ्यांचं मिश्रण चव तर वाढवतंच, पण पोषणही देतं. आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या भाज्या निवडू शकतो. आता दुसरी युक्ती. सारणासाठी नेहमी लीन प्रोटीन निवडा. आता लीन प्रोटीन म्हणजे काय? तर असं प्रोटीन ज्यात अनहेल्दी फॅट्स म्हणजे चरबीचं प्रमाण खूप कमी असतं. फरक अगदी स्पष्ट आहे बघा. जास्त चरबीयुक्त मांसाऐवजी जर आपण स्किनलेस चिकन, टर्की किंवा मासे वापरले तर शरीराला आवश्यक प्रोटीन मिळतं आणि ती अनावश्यक अनहेल्दी चरबी टाळता येते. चला, आता आपण पोचलो आहोत शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर. मोमोज बनवले तर पण ते शिजवायचे कसे? कारण इथेच सगळा खेळ बदलू शकतो. हो, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तळल्यामुळे मोमोजमध्ये तेल आणि कॅलरीज प्रचंड वाढतात. मग ते आरोग्यदायी कसे राहणार? पण काळजी नसावी, आपल्याकडे तळण्यापेक्षाही उत्तम पर्याय आहेत. हे बघा, 3 किती छान आरोग्यदायी पर्याय आहेत. वाफवून घेतल्यास मोमोज एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि त्यांची मूळ चव टिकून राहते. बेक केल्यास त्यांना बाहेरून एक छान कुरकुरीत सोनेरी रंग येतो. आणि हो, आजकाल लोकप्रिय असलेला एअर फ्रायर, त्यात तर अगदी कमी तेलात तळल्यासारखा कुरकुरीतपणा मिळतो. अरे थांबा थांबा, मोमोजबद्दल बोलतोय आणि चटणीला कसं विसरता येईल? पण अनेकदा बाजारातल्या चटण्यांमध्ये साखर, मीठ आणि टिकवण्यासाठी घातलेले पदार्थ खूप जास्त असतात, जे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत. त्यामुळे सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे घरीच चटणी बनवणं. ताजे टोमॅटो, लसूण, मिरची आणि आपल्या आवडीचे मसाले. बस, चविष्ट आणि आरोग्यदायी चटणी तयार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर आणि मिठाचं प्रमाण पूर्णपणे आपल्या हातात राहतं. आणि आता ह्या संपूर्ण मेकओव्हरमधला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे मोमोज खाण्याची पद्धत. हे वाक्य अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. आपण कितीही आरोग्यदायी पदार्थ बनवला तरी तो प्रमाणातच खाणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पोर्शन कंट्रोल हाच खरा मंत्र आहे. चला तर एकदा पटकन उजळणी करूया आपल्या मोमो मेकओव्हर चेकलिस्टची. गव्हाचं पीठ, भरपूर भाज्या, लीन प्रोटीन, आरोग्यदायी शिजवण्याची पद्धत, घरगुती चटणी आणि सर्वात महत्त्वाचं पोर्शन कंट्रोल. या सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या की झालं. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोय. मोमोजचं तर झालं, पण असा आपला आणखी कोणता आवडता पदार्थ आहे ज्याला आपण असाच एक आरोग्यदायी मेकओव्हर देऊ शकतो? यावर नक्की विचार करा, कारण आठवण ठेवा, चव आणि आरोग्य दोन्ही गोष्टी एकत्र असू शकतात.